सासंगची प्रेमाने बोला दर निरंकारची। खरोखर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची असीम कृपा आहे आणि तुम्हा सर्व संत महात्म्याचं प्रेम आहे की सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्ही आम्ही या सत्संगचा अभ्यासा लाभ घेत आहोत। महात्मा देखील सोनेवरून या ठिकाणी परमादरणीय महात्मा साळुंखेजी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा पावन संदेश घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। सोबत महात्मे सुद्धा आलेले आहेत सत्संगजी। पण दुर्दैव असं आहे की गावातलेच कमी आले सर। असो प्रेमाने बोला सत्संगजी। महात्मा आता म्हणाले की असा समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला, असा प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला समोर दाखवला आणि सद्गुरूला सुद्धा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याची की सद्गुरूच म्हणजे एक उघडं परब्रह्म आहे आणि या उघड्या परब्रह्माने आपल्याला एक विस्तार असा निराकार परमात्मा याचं सुद्धा दर्शन आपल्याला घडवून दिलं। निराकार प्रत्यक्ष दाखवी जाणावा तो गुरु खरा, ज्ञानरूपी नौकेच्या आधारे सहज करतो भवपार। ती शनिक्षाजी सुद्धा म्हणाले की अशा सद्गुरूला शरण जा की जो तुम्हाला निराकार ईश्वराची ओळख करून देईल, विश्वात भरलेला परमात्मा तुम्हाला दाखवेल, अशा सद्गुरूला शरण जा। नाही तर आता महात्मा म्हणाले शेकडो करोडो गुरु आहेत, सद्गुरू आहेत। टीव्ही जरी लावला तर चॅनल बदलला का सद्गुरू बदलतात, इतके सद्गुरू आहेत। पण याच्यामध्ये खराखुरा आजच्या तरुणासमोर असेल किंवा आजच्या समाजासमोर आजच्या युवकासमोर की खराखुरा सद्गुरू ओळखणं कठीण झालंय। म्हणून शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज अवतारवाणीचे या पदामधून सांगतात की याला शरण जा, कोणाला की जो या निराकार ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घडून देईल, परब्रह्माची ओळख करून देईल। अगदी माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणाले जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच येऊ। की माऊलींनी श्रीकृष्णाच्या मुखामध्ये घातलेली ही ओवी अगदी जीवनाचं सार सांगून देते की बाबा कोणाला मला शरण आहे म्हणजे कोणाला की सद्गुरूला। जो मज होय अनन्य शरण, जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याचे जन्म मरण मी चुकवी। शरणांगता शरण मीच येऊ की असा एकमेव मीच आहे की जो परब्रह्माची प्राप्ती करून तो भवसागरातून तारून नेणारा, भवसिंधूतून तारून नेणारा असा कोण असेल तर तो मी आहे। मी म्हणजे सद्गुरू। भगवान श्रीकृष्ण सद्गुरू होते। भगवान श्रीकृष्णांनी स्वतः श्रीकृष्णाच्या रूपामध्ये येऊन विराट स्वरूपाचं दर्शन अर्जुनाला घडवून दिलं। असे असंख्य लोक त्या ठिकाणी असंख्य महात्मे होते, परंतु अर्जुनाच्या वाट्याला ते परब्रह्म पाहण्याचं, ते उघडं परब्रह्म पाहण्याचं योग आला। सासंगजी तुमच्या आमच्या वाट्याला सुद्धा आता महात्मा म्हणाले की गावामध्ये भरपूर लोक आहेत, परंतु एवढेच मोजके या ठिकाणी आहेत कारण यांना कळालंय यांच्यावरती कृपा झाली सद्गुरूची आणि या ठिकाणी या दरबारामध्ये हे लोक टिकून आहेत। या आम्हालाही तो मोका वारंवार मिळत आहे। महात्मा देखील दुरून आलेले आहेत। सत्संगाची जास्त वेळ दास घेणार नाही, एवढं सांगेल की दास ज्या पद्धतीने बोलतोय त्या पद्धतीने दासचे सुद्धा कर्म घडवत आणि दासवर दासच्या कुटुंबावर परिवारावर सुद्धा सद्गुरूची अशीच कृपा राहो। प्रेमाने बोला।